कुपवाड शहर व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करा. अध्यक्ष राष्ट्रवादी कुपवाड शहर आशुतोष धोत्रे. कुपवाड शहर व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी कुपवाड शहर राष्ट्रवादीच्या वतीनं सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे व युवक शहर जिल्हाध्यक्ष आकाश माने यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोत्रे यांचे निवेदन देण्यात आले. सद्यस्थितीत कुपवाड शहर व परिसरातील गुन्हेगारीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कुपवाड शहर व परिसरामध्ये रहिवासी नागरिकांना, लहान मुले, मुली, स्त्रिया, पुरुषांना, नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाढत्या या गुन्हेगारीचा त्रास होत असून लोक भयभीत जीवन जगत आहेत. दिवसेंदिवस कुपवाड शहर व परिसरामध्ये खून, मारामाऱ्या, चोऱ्या, नशेखोरांचे तसेच अवैध तस्करीचं प्रमाण वाढलंय. योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच MIDC कुपवाड येथील कारखान्यामध्ये काम करणाऱ्या परप्रांतीयांची योग्य ती चौकशी करून त्यांना कामावर ठेवण्यात यावे अशा सक्त सूचना कारखानदारांना द्याव्या. कुपवाड शहर परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीवर व काही टोळ्या कुपवाड शहर व परिसरात कार्यरत असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई आपल्या मार्फत करावी किंवा समज द्यावी. कुपवाड शहर व परिसरामधील रहिवासी नागरिकांच्या जीवितास गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालाय. त्यामुळे कुपवाड शहर व परिसरातील रहिवासी नागरिकांना जीव मुठीत धरून जीवन जगावं लागत आहे. यावेळी कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोत्रे, युवक शहर जिल्हाध्यक्ष आकाश माने, कुपवाड शहर कार्याध्यक्ष अरुण रुपनर, OBC प्रदेश सरचिटणीस सागर माने, युवक अध्यक्ष दादासो कोळेकर, अल्पसंख्याक शहर जिल्हा उपाध्यक्ष दाऊद मुजावर, विद्यार्थी शहर जिल्हा अध्यक्ष तौहीद फकीर, OBC शहर जिल्हाध्यक्ष अमोल धोत्रे, विजय खोत, OBC शहर जिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव, कुपवाड महिला अध्यक्षा सुनीता जगधने, आशिष वाघमारे, आयुष आठवले, सौरभ मराठे, साहिल मोटे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज कुपवाड शहरामध्ये आणि MIDCचा भाग असेल या ठिकाणी जे गेल्या 4-5 महिन्यामध्ये खून, मारामाऱ्या, चोऱ्या आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याच्यासाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आज SP साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे. त्यामध्ये आपण बघतोय की गेल्या 6 महिन्यामध्ये दर 8 दिवसाला एक तरी खून होतोय, कुठंतरी चोऱ्या होत आहेत, कुठंतरी दहशत निर्माण होते. त्याच्यावर आळा घालण्यासाठी म्हणून आम्ही SP साहेबांना काही गोष्टी त्याच्यामध्ये सूचना केलेल्या आहेत. त्यामध्ये पोलिसाची गस्त वाढवणं, जिथं परप्रांतीय कामगार ज्या ठिकाणी राहत आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन व्यवस्थित करणं, त्यांची माहिती घेणं, त्याचबरोबर जे शाळा कॉलेजेस आहेत तिथंही ज्या वेळेला शाळा सुटतात आणि भरतात त्या काळामध्ये तिथं पोलिसांची हजेरी असणं गरजेचं आहे. अशा अनेक सूचना त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. ड्रगचा विळखा तरुणांच्या भोवती फार मोठा पडत आहे, त्याच्यावरती नियंत्रण आणलं पाहिजे. खुल्या जागा, बगीचा, त्याला आपण डार्क स्पॉट म्हणतो, अशा ठिकाणी सुद्धा CC कॅमेरे बसवले पाहिजेत. त्याचबरोबर पोलिसांच्या गस्त वाढवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण शाळा महाविद्यालयाच्यामध्ये मुलांच्या आणि मुलींच्या मध्ये एक जागृती निर्माण करायला पाहिजे की पुढच्या काळामध्ये हे नागरिक आहेत आणि त्या मुलांच्यावरती या कुठलाही दुष्परिणाम होऊ नये आणि त्या वाटेला त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांना चांगल्या प्रकारे त्यांच्यावर संस्कार होण्यासाठी सुद्धा काही गोष्टी करण्याची, प्रबोधन करण्याची गरज आहे. त्याच्यामध्येही त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे. पोलीस यंत्रणा आणि ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे सगळेजण मिळून आशुतोष धोत्रे असतील, दादासाहेब कोळेकर असतील, त्याच्यानंतर रुपनर तात्या असतील, आमचे दाऊद असेल, हे सगळीच मंडळी त्या भागामध्ये राहत आहेत आणि ते पक्षाचं काम करत असताना समाजकार्य म्हणून सुद्धा या सगळ्या गोष्टींना आळा बसला पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निश्चितपणे पोलिसांच्या बरोबरीनं तिथं काम करेल असं मी अपेक्षा व्यक्त करतो.